ओम श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्लोक क्रमांक 17। कथं विद्याम् अहं योगिनो, कथं विद्याम् अहं योगिनो, कथं विद्याम् अहं योगिनो, त्वं सदा परिचिन्तयन्, त्वं सदा परिचिन्तयन्, त्वं सदा परिचिन्तयन्, कथं विद्याम् अहं योगिन्, त्वं सदा परिचिन्तयन्, कथं विद्याम् अहं योगिनो, त्वं सदा परिचिन्तयन्, कथं विद्याम् अहं योगिन्, त्वं सदा परिचिन्तयन्। केषु केषु च भावेषु, केषु केषु च भावेषु, केषु केषु च भावेषु चिन्तोऽसि भगवन्मया, चिन्तोऽसि भगवन्मया, चिन्तोऽसि भगवन्मया। केषु केषु च भावेषु चिन्तोऽसि भगवन्मया, केषु केषु च भावेषु चिन्तोऽसि भगवन्मया, केषु केषु च भावेषु चिन्तोऽसि भगवन्मया। कथं विद्यामहं योगिन्, त्वां सदा परिचिन्तयन्, केषु केषु च भावेषु चिन्तयोऽसि भगवन्मया। कथं विद्यामहं योगिं, त्वां सदा परिचिन्तयन्, केषु केषु च भावेषु चिन्तयोऽसि भगवन्मया। कथं विद्यामहं योगिन्, तां सदा परिचिन्तयन्, येषु केषु च भावेषु चिन्तयोऽसि भगवन्मया। हे भगवंत, आपण कोणकोणत्या रूपात प्रगट झालात, ज्या रूपात मी आपले चिंतन करू शकेन? अर्जुनाने हा प्रश्न भगवत प्राप्तीच्या उद्देशाने केलाय. अर्जुन संपूर्ण साधकांचे प्रतिनिधी आहे, म्हणून तर हा प्रश्न आपणा सर्वांचाच आहे. अर्जुन भगवंताला तर जाणतच होता, परंतु त्याच्या समग्र रूपाला जाणत नव्हता. त्याच्यात भगवंताच्या समग्र रूपाला जाणण्याची जिज्ञासा होती. मी आपल्या समग्र रूपाला कसे जाणू, कोणत्या रूपात आपले चिंतन करू? यावरून सिद्ध होते की विभूती गौण नाहीत, तर भगवत प्राप्तीचे माध्यम असल्याने मुख्य आहेत. विभूती रूपाने साक्षात भगवंतच आहेत. जोपर्यंत मनुष्य भगवंताला जाणत नाही, तोपर्यंत त्याच्यात गौण अथवा मुख्य भावना राहते. त्याला जाणवल्यावर ती राहत नाही, कारण भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही. मग काय गौण आणि काय मुख्य? म्हणजेच गौण अथवा मुख्य हे साधकाच्या दृष्टीने असते, भगवंत व सिद्ध यांच्यात ते नसते. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.